हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात तुम्ही सगळे? मस्त. आम्ही पण मस्त. तर हा हरिहरेश्वरचा सीन आहे, जे आधीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा असेल एखाद्या वेळेस, पण हा हरिहरेश्वरचा पार्ट 2 आहे. तर सगळेजण आम्ही अजून एक आमची गाडी यायची होती मावशीची, म्हणजे मावस बहिणीची यायची होती. त्याच्यामध्ये मावशीचीच फॅमिली होती ती. तर ते यायचे होते सातारवरनं. मग आम्ही आधी आलो होतो. तर त्यांना थोडंसं एक 10-15 मिनिटं उशीर झाला म्हणून त्यांची आम्ही वाट बघत होतो. तोपर्यंत आम्ही तिथं थोडंसं बघितलं आणि फोटो वगैरे शूट केले. हे बघा, आले सगळ्यांनी भेटतात आईला. हे सगळ्या आईच्या बहिणीच्या नाती आहेत, म्हणजेच माझ्या मावस बहिणीच्या मुली आहेत त्या. ऋतिकाला जवळ घेत आहेत त्या. मुली खरंच गोड असतात. प्राजक्ता, ऋतिका, गौरी यांच्याकडे बघून असं वाटतं की मुलींचा ना हेवा वाटतं. खरंच मुली म्हणजे भारीच असतात, म्हणजे असाव्यात. मावशी मला सांगते, काहीतरी सांगत होती, मग आता माझ्या लक्षात नाही, पण व्हिडिओमध्ये तिचा आवाज येतोय. पण काहीतरी सांगत होती मला. माझ्या मावश्या आहेत ना, आणखीन 2 मावश्या, माझी आई, ह्या ना एकसारख्याच दिसतात. सेम एकसारख्या दिसतात. बहिणी बहिणी कोण पण त्यांना म्हणजे असं ओळखल. माझी मावस बहिणीने पण तुम्हाला हात दाखवला नव्हता, हाय केला नव्हतं बघा. तर आता आम्ही ना दर्शनासाठी चाललोय. हे हरिहरेश्वरचं मंदिर आहे आणि आधी बीच दाखवला ना, तो पण हरिहरेश्वरचाच आहे. अगदी तो मंदिराच्या समोर आहे. हे बघा, हे मंदिर आहे. आम्ही पूजेचं घेतलेलं आहे. 2 नारळ आणि फुलं वगैरे, म्हणजे तिथं तसंच देतात ते. हे बघा, 2 मंदिर आहेत तिथे. एक काळ भैरवाचं, असं मला थोडं ऐकल्यासारखं झालंय मला. हे एक मंदिर आहे आणि इथूनच आतमध्ये गेलं की हरिहरेश्वर म्हणजे शंकराची पिंड आहे मोठी. 2 मंदिरं आहेत, त्यामुळे 2 नारळ असतात ताटामध्ये आणि फुलं पण असतात. तर माझं काय झालं, मी दोन्ही नारळ तिथंच ठेवले. माझ्या काय लक्षातच नाही आलं. बाकीच्यांनी सगळ्यांनी इथे एक आणि तिथे एक ठेवलं, पण माझ्या आता ठेवले. जाऊ दे, मला देवाने बुद्धी दिली, मी ठेवले एकाच देवाजवळ दोन्ही नारळ. शेवटी देव इथून तिथून सगळीकडून एकच असतो, म्हणून मी परत एकदा ठेवलेला नारळ उचलून परत दुसऱ्या देवाजवळ नाही ठेवायला गेले. जिथं ठेवला तिथंच मला पावन झाला. आणि तुम्ही पण व्हिडिओ मार्फत दर्शन घ्या श्री हरिहरेश्वरचं. खूपच भारी आहे. हरिहरेश्वरनं खूप मस्त आहे. निसर्ग सौंदर्य एवढं भारी आहे. एक शॉर्ट्स व्हिडिओमध्ये, तो जो शॉर्ट्स व्हिडिओमध्ये मी टाकला ना एक सीन, तो तिथं ना प्रदर्शनं मारायला जातात, पण तिथं सहसा आता पावसाळ्यात ते लोकांनी बंद करून ठेवलाय रस्ता. तरी सुद्धा आमचे लोक हे गेले होते बघायला. मी तर नाही गेली, पण आमच्या घरातले गेले होते. तर ते लोक सांगत होते, ते पाणी ना आतमध्ये असं चिंचोळा भाग आहे ना, तिथून पाणी असं आतमध्ये शिरतं. तर तिथं खूपच छान आहे. आणि परत काय रानडुकरं, साप वगैरे पण असतात. खूप असं जंगल आहे तिथं. तर निसर्ग सौंदर्य बघायचं असेल ना, तर खरंच हरिहरेश्वरला भेट द्या, नक्कीच द्या. आणि खरं तिथले लोक पण खूप चांगले आहेत. जेवणाची तर खूपच भारी सोय आहे, राहण्याची पण खूप छान सोय आहे. तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे दिसेल आम्ही कसे राहिलो होतो. आणि खूपच मस्त आहे. मला तर सारखं खूप मस्त आहे असं बोलूसं वाटतं, कारण खरंच छान आहे ते. खरं कोकण म्हणतात ना, ते असं वाटतं की खरंच कोकणमध्ये निसर्ग सौंदर्य आहे ना. तर आम्ही पण कोकणातलेच आहे, पण तरी पण इथं समुद्रकिनारी जास्तच मस्त वाटलं. हे बघा, नारळाची झाडं. आम्ही इथेच राहिलो होतो. हे ना समुद्रकिनाऱ्यापासून एकदमच जवळ आहे आणि आम्हाला बीचवर जायचं होतं. जरा बीचवर समुद्रकिनारी आम्हाला आनंद घ्यायचा होता, म्हणून आम्ही जवळच रूम बुक केली होती. काही व्हिडिओनं काय झालंय माहिती आहे का, असे विस्कळीत झालेत, मागं पुढं झालेत. तर हा ना, आम्ही दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता केला होता ना, कांदे पोहे, ढोकळा आणि उपमा आम्हाला नाश्त्याला आला होता. तर तो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय, कारण अर्धे व्हिडिओ ना माझ्या ह्याच्यात घेतलेत आणि नंतर मग दुसऱ्या मोबाईलमध्ये घेतले, त्यामुळे ना मागं पुढं व्हिडिओ झालेत. हे 2 मांजरं होते ना, तर खूप क्यूट होते ते. सारखे रात्रीच्या टायमाचे आहेत ते, म्हणजे लाईटमध्ये ते ना सारखे, आम्ही जेवायला गेलो तेव्हा सारखे इकडं-तिकडं पळत होते, म्हणून मी काय गप्प बसणार आहे त्यांना कॅमेऱ्यामध्ये घेतल्याशिवाय. तर आम्ही सकाळी ना रायगडला निघालो होतो ना, सकाळी 9 वाजता, 9:45 किंवा 8:30, 9च्या 8:30 ते 9च्या दरम्यान आम्ही निघालोच होतो रायगडला.
तर सगळं सामान वगैरे भरायचं चाललंय, पण तुम्हाला मी सांगितल्याप्रमाणे बघा व्हिडिओ माझे विस्कळीत झालेत ना, मागं-पुढं दिसतायत. तर सॉरी तुम्हाला सगळ्यांना. तर हे सगळेजण निघालेत. मी तर गेली नव्हती. माझे डोकं दुखत होतं, माझी तब्येत बिघडली होती. मी थोडा वेळ झोपली होती आणि हे सगळे माझे मावस बहिणी, माझी बहीण रितिका वगैरे, वहिनी, प्राजक्ता, गौरी हे सगळेजण आता चाललेत. आता हे बीचवर चाललेत आणि त्यांनी रील्स बनवल्यात. काय-काय रील्स मी टाकलेले पण आहेत शॉर्ट्समध्ये. तर हे बघा समुद्रकिनारा हरिहरेश्वरचा खूपच क्लीन आहे. अजिबात नाही, अजिबात म्हणजे अशी बोट दाखवीन इतपत सुद्धा कुणीकडे कचरा नव्हता तिथं. इतकं क्लीन होतं, इतकं स्वच्छ होतं ना, खूपच मस्त होतं. तुम्ही एक वेळ तरी हरिहरेश्वरला जावा. जर कोणी बघितलं नसेल तर सांगते माझा व्हिडिओ बघून नक्की जावा. देवाचं दर्शन पण घ्या आणि आता व्हिडिओमार्फत पण घ्या. तर ना आता पाणी पावसाळा होता ना म्हणून त्यांनी थोडे दगडी वगैरे टाकून थोडंसं असं म्हणजे कोणी जाऊ नये पटकन म्हणून त्यांनी रस्ता थोडा बंद ठेवला होता. पण आम्ही गेलो त्या दिवशी पाऊस नव्हता, पण आधी पाऊस खूप पडत होता. पण नंतर ज्या दिवशी आम्ही 2 दिवस गेलो तेव्हा पाऊस कमीच होता. फक्त आम्ही रायगडला जेव्हा गेलो ना, तेव्हाच फक्त थोडासा पाऊस आला. पण तो उंचावर होता त्यामुळे भिजायला पण झालं होतं खूप तिथं म्हणजे हे बघा राणी हात दाखवते तुम्हाला. उंचावर होतं त्यामुळे भिजायला झालं होतं. म्हणजे खूप वारा होता त्यामुळं. हे बघा सगळे निघाले. सोनू पण निघाला. सोनू हात दाखवतो तुम्हाला. हे सगळेजण निघालेत तिथं मजा घ्यायला. आम्ही बीचवर जवळ-जवळ 9, 9:15 पर्यंत होतो. आम्ही तरी 8:30 वाजता आलो. पण बाकीचे हे राहिले होते सगळेजण. ज्यांना म्हणजे मावशी, आई, मी आणि रितिका वगैरे, रश्मी वगैरे ना आम्ही पुढे आलो होतो आणि बाकीचे उरलेले थांबलेच होते तरी पण. मग नंतर आले जेवायच्या आधी. रूम बघा किती क्लीन आहे. ते एकदम रूम ना खरंच खूप छान होते. एकदम असं कुबट-कुबट वगैरे वास असतो ना तसा बिलकुल नव्हता. एकदम क्लीन होते रूम आणि पाणी पण छान होतं. गरम पाणी अंघोळीला वगैरे होतं. नाहीतर बऱ्याच ठिकाणी असं सांगताना सांगतात गरम पाणी आहे. पण जेव्हा प्रत्यक्ष अंघोळ करायला नंबर लागतात ना सगळ्यांचे तेव्हा थंडच पाणी येतं. असं आम्हाला तर बऱ्याच ठिकाणी असा अनुभव आलेला आहे. ह्या माझ्या मावस बहिणीच्या 2 मुली आहेत ह्या. प्राजक्ता आणि गौरी. हे बघा इथं समुद्रकिनारी कशी मजा करतायत हे बहीण भाऊ. संध्याकाळच्या टायमाला ना खूपच मस्त वाटत होतं आणि वारा एवढा छान थंडगार सुटला होता ना, त्यामुळे भारीच वाटत होतं. आम्ही खूप वेळ बसलो होतो गप्पा मारत. घरी जायचं कोणाचं नावच नव्हतं. अगदी बरोबर जेवायच्या टायमालाच आम्ही 9 वाजता वगैरे आलो. आम्ही तर लवकर आलो. मी तुम्हाला आधी पण बोललेले आहे. पण आमचे बाकीचे उरलेले माणसं 9 वाजेपर्यंत आले होते. मग आलं की आम्ही लगेच जेवायला घेतलं आणि जेवल्यानंतर